सर्वांना नमस्कार. आज घेऊन येत आहे आपणासाठी एक नवीन कथा. आकाश मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होता. त्याला एक मोठा भाऊ आणि एक बहीण होती. त्याचा नंबर भावंडांमध्ये तिसरा होता. मोठी बहीण होती. त्याचे वडील बँकेत नोकरी करत होते. पगार बऱ्यापैकी होता, त्यामुळे कसाबसं सुरळीत चाललं होतं. त्याच्या मोठ्या बहिणीची पुस्तकं त्याचा भाऊ वापरत होता, पण आकाश मात्र त्याच्या भावाची किंवा बहिणीचं काहीही जुनं वापरत नव्हता. त्याच्या भावाचे 1-2 वेळा घातलेले होते ते कपडे किंवा पॅन्ट त्याला येत नसायची. मग आई आकाशला घालण्यासाठी सांगायची, पण आकाश मात्र अजिबात दुसऱ्यांनी वापरलेल्या वस्तू वापरत नसायचा. मी कोणाच्याही यूज केलेल्या सेकंड हँड वस्तू वापरणार नाही, असा तो हट्ट करायचा. एकदा त्याचे वडील ट्रिपला गेले होते आणि तिकडून येताना त्यांनी दोघा भावांसाठी टी-शर्ट आणले होते. जो आकाशच्या भावाचा होता तो त्याला बसत नव्हता आणि म्हणून मग वडिलांनी दोन्ही टी-शर्ट आकाशलाच घालायला सांगितले. पण आकाश म्हणाला, जो माझ्यासाठी आणला आहे तोच मी घालणार. जो भावासाठी आणलेला आहे तो मला बसत असला तरी आणि नवीन असला तरी मी घालणार नाही, कारण तो माझ्यासाठी आणलाच नव्हता. इतका आकाश हट्टी होता. त्याची आई तर फार वैतागली. लहान भावंड मोठ्या भावंडांचे पेन, पेन्सिल, कंपास, पुस्तकं, कपडे, खेळणी सगळंच तर वापरतात. अशाने खर्चसुद्धा बचत होतो. पण आकाशच्या या वागण्याला काही अर्थच नव्हता. त्याच्यासाठी सगळं नवीन घ्यावं लागायचं. त्याच्या अशा या हट्टी स्वभावामुळे आणि अतरंगी वागण्यामुळे खूपदा त्यानं आईबाबांचा मारसुद्धा खाल्ला होता. पण त्याच्या स्वभावात मात्र बदल झाला नाही. आकाश 7वीत होता. त्याला सायकल हवी होती. त्याच्या भावाची सायकल चांगलीच होती, पण तरीही त्यानं ती न वापरता वडिलांकडून हट्ट करून नवीन सायकल घेतली. आकाशला जुन्या इतरांनी वापरलेल्या सेकंड हँड वस्तू, मग त्या कितीही सुंदर असल्या तरी आणि कितीही मौल्यवान असल्या तरी आवडत नव्हत्या. आता तो मोठा झाला होता आणि गीताला पाहायला आला. पाहताच गीता त्याला खूप आवडली. दोघे एकांतात बोलत होते. ती खूप गोड होती. त्याला पाहून लाजत होती. तिलाही तो आवडला होता. एकमेकांच्या आवडीनिवडी विचारत असताना त्यानं तिला सांगितलं की मला इतरांच्या वापरलेल्या वस्तू, जुन्या वस्तू आवडत नाहीत. आणि तेव्हाच तिच्या काळजात धस्स झालं. गीताची लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती. ती तिच्या आईवडिलांच्या हातापाया पडून सांगत होती की माझं लग्न नका करू, मला लग्न करायचं नाही, आयुष्यभर मी तशीच राहीन. पण आईवडील म्हणाले, आम्हाला आमच्या कर्तव्यातून मुक्त होऊ दे, नाहीतर लोक आमच्या तोंडात शेण घालतील. आणि म्हणून कसंबसं करून त्यांनी तिचं लग्न आकाशशी ठरवलं. त्यालाही ती बघताक्षणीच आवडली होती. खूप स्वप्न पाहिली होती त्यानं तिच्यासोबत. ती मात्र खूप घाबरली होती. जसं जसं लग्न जवळ येईल तसतसं तिची घालमेल होत होती. आणि एकदाचं लग्न झालं. आज त्यांच्या लग्नाची पहिली रात्र होती. तिच्या जावेने आणि नंदेनं तिला सजवलेल्या बेडवर बसवलं होतं आणि ती तर आतून खूप घाबरली होती. लग्नाची पहिली रात्र. सगळ्याच मुलींसोबत असं होत असतं. नवं घर, नवी माणसं, नवा संसार आणि आजपासून एक नवीन व्यक्ती कायमसाठी आयुष्यात येणार असते. आणि आकाश दरवाजा उघडून आत आला आणि त्याला काय झालं काय माहीत. त्यानं खूप रागानं बेडकडे पाहिलं आणि जोरात दरवाजा लावून पुन्हा बाहेर गेला. आणि गीता जोरात दचकली त्या दरवाजाच्या आवाजाने. काही वेळातच तिची जाऊ आत आली आणि तिने गीताला बेडवरून उठवलं. तिच्या हातात एक पांढरी बेडशीट होती. बेडवर अंथरलेली कलरफुल बेडशीट पाहून आकाश चिडला होता. त्याला त्याच्या लग्नाच्या पहिल्या रात्री बेडवर पांढरीच बेडशीट हवी होती. आणि हे ऐकून गीता तर फारच दचकली. काय एक नखरे भाऊजींचे, असं म्हणून आणि चादर बदलून तिची जाऊ पुन्हा गेली. मग थोड्या वेळाने आकाश आत आला. तो आता शांत वाटत होता. तो हळूहळू पावलं टाकत तिच्या दिशेनं आला आणि त्यानं त्याच्या खिशातून एक बॉक्स काढला. बहुतेक तिच्यासाठी गिफ्ट आणलं होतं त्यानं. बॉक्समधून त्यानं चेन काढून तिच्या गळ्यात घातली आणि त्याची राकट बोटे तिच्या मानेवरून फिरली. तशी तिच्या शरीरात रोमांचकारी हालचाली सुरू झाल्या. तो तिची हनुवटीवर उचलून तिला पाहून म्हणाला, वहिनी तर खूप कौतुक करत होत्या तुझ्या रूपाचं, पण ते खोटं आहे. आणि गीताने चमकून त्याच्याकडे पाहिलं फार आश्चर्याने. आणि ती गोंधळली. तिचा चेहरा पांढरा फेक पडला आणि तो हसून म्हणाला, अगं वेडे, ते कौतुकसुद्धा कमी होतं तुझ्या रूपापुढं. त्याहीपेक्षा कितीतरी जास्त अधिक सुंदर आहेस तू. आणि हे ऐकून गीताच्या जीवात जीव आला आणि त्याने तिला किस करायला सुरुवात करणार इतक्यात ती मागे सरकली. आणि आकाश तिला म्हणाला, अगं असं काय करतेस? तो तिला समजवण्याच्या सुरात म्हणाला, नाही म्हणजे मला माहीत आहे
की यात रात्री मुली लाजत असतात, घाबरत असतात. माझी पण ही पहिलीच वेळ आहे ना, आणि तुझ्या इतकंच दडपण मलाही आलं आहे. पण मी अजिबात घाई नाही करणार. तुला त्रास होईल असं वागणार नाही. आता दूर नको जाऊ. तो इतक्या मधाळ गोड आवाजात तिला समजावून म्हणाला आणि ती गप्प बसली. त्यानं तिला मिठीत घेऊन तिच्या साडीची पिन काढून टाकली. तसे तिचे डोळे जड झाले आणि तिला झोप लागली. तिच्या पापण्या आपोआप मिटल्या आणि ती त्याच्या मिठीत कोसळली. आकाश तर खूप घाबरला. हिला काय झालं आता अचानक, असं म्हणून गीता गीता करून तो तिला हाक मारून हलवत होता. पण ती गाढ झोपेत गेली सुद्धा. तो तिला जोरात हलवत होता. त्याला तर काहीच समजत नव्हतं. कोणाला सांगावं तर पंचायत होणार, कारण हिची ही अवस्था माझ्यामुळे झाली असं सर्वांना वाटणार. मीच काहीतरी तिला केलं किंवा मी खूप घाई केली असं सर्वांना वाटणार होतं. त्याला लाज आणि भीतीही वाटत होती आणि त्याने त्याच्या वहिनीला आवाज दिला. लगेच डॉक्टरांना बोलावलं. सकाळी 6 वाजल्या आणि गीताला शुद्ध आली. तर तिच्या हाताला सलाईन लावली होती आणि आकाश अस्वस्थपणे रागातच फेऱ्या मारत होता. त्याने कपडे बदलले होते. ती अजूनही वधूच्या वेशातच होती. तिची जाऊ म्हणाली, भाऊजी, सलाईन संपत आली. ती संपली की तुम्ही काढून ठेवा. बरं झालं गीता, तुला शुद्ध आली. मी तुझ्यासाठी दूध आणते, म्हणजे तुला बरं वाटेल, असं म्हणून ती गेली. डॉक्टरही निघून गेले. आता खोलीत फक्त आकाश आणि गीता. सगळ्यांना तर असंच वाटत होतं की गीताला चक्कर लग्नाच्या दगदगीमुळे आली असावी. आकाशने तिची सलाईन काढली आणि रागातच तिला म्हणाला, मूर्ख आहेस का गं? तू चक्क झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्यास. मला माहीत आहे पहिल्या रात्रीची भीती वाटते कोणाकोणाला, पण इतकी कसली भीती? मी तुला खाणार नव्हतो काही, तुझ्या कलाकलानेच घेणार होतो. तू तयार नव्हतीस. तुला वेळ हवा होता तर तू माझ्याशी बोलायला हवं होतंस. तू सगळं सरळ सरळ मला सांगितलं असतंस तर मी तुला समजून घेतलं असतं, आणि मी तुला समजून घेतच होतो ना. पण असं गोळ्या खाऊन काय होणार आहे? गीता लग्नाला येतानाच 3 झोपेच्या गोळ्या खाऊन आली होती, आणि काही जीवाचं बरं वाईट झालं असतं तर. आकाशच्या बोलण्यात काळजीही होती आणि रागही. मग त्यानंतर त्यानं ठरवलं की तिला वेळ द्यायचा. जोपर्यंत तिची मानसिक तयारी होत नाही तोपर्यंत तिला हातही लावायचा नाही. पण ती खूप घाबरली होती. गीताने मनात विचार केला की हे कुठपर्यंत चालणार? 8 दिवस, 1 महिना, 2 महिने, पण त्यानंतर काय? कधीतरी आकाशला आणि तिला एकत्र यावंच लागणार होतं. मग तेव्हा तू काय करशील गीता, असं तिचं मन तिला सांगत होतं. त्यापेक्षा त्याला खरं सांगून टाक. पण तिची हिंमत झाली नाही. जेव्हा केव्हा ती धीर एकवटून सांगायला जाणार तेव्हा असं काहीतरी व्हायचं आणि ती सांगतच नव्हती. 8 दिवस झाले त्यांच्या लग्नाला. या 8 दिवसात ती सगळ्यांशी खूप छान वागत होती, खूप सेवा करत होती. पण आकाश घरी आला की मात्र तिचा चेहरा पडायचा. त्यानं आज तिच्यासाठी गजरा आणला होता. तो टेबलवर ठेवून तो फ्रेश व्हायला गेला आणि तिनं खूप खुश होत गजरा केसात माळला. आकाश बाहेर आला. तिने त्याला चहा दिला. तिच्या केसात गजरा पाहून तो सुद्धा खूप खुश झाला. रात्री ती बेडवर बसली होती. तो पुस्तक वाचत होता. ती मात्र त्याच्या झोपण्याची वाट पाहत होती. पण आज तो झोपतच नव्हता. सोफ्यावर बसून राहिला होता. आणि त्यानं अचानक त्याच्या खोलीत, भावाच्या खोलीतील ट्रान्झिस्टर पाहिला आणि तो मोठ्याने ओरडला, आई, मी तुला किती वेळा सांगितलं आहे गं की मला दुसऱ्यांनी वापरलेल्या गोष्टींचा तिरस्कार वाटतो. हा ट्रान्झिस्टर इथे कसा काय आला? आई म्हणाली, अरे ठेवला असेल चुकून, त्यात काय इतकं? नाही, माझ्या रूममध्ये सुद्धा नकोत मला सेकंड हँड गोष्टी. आई आली आणि ट्रान्झिस्टर घेऊन तणतणत गेली. काय करावं या मुलाचं? गीतासुद्धा सोबत गेली. आई म्हणाली, अगं काय करायचं याचं कळतच नाही. लहानपणापासून असाच आहे बघतो. भावंडांनी वापरलेली वस्तूसुद्धा नाही वापरत. मग इतरांनी वापरलेली वस्तू तर डोळ्यासमोरही नको असते त्याला. अगं कॉलेजला जायचा बसने. कधी बस चुकली तर आमची गाडी होती, जुनीच घेतली होती. त्यावेळी पैसे नव्हते ना, तर घेऊन जा म्हणालं तर हातात पकडली नाही त्यानं. जुनी घेतली म्हणून चालत जात होता, पण कधी नाही तो गाडीवर बसला. आणि गीता पुन्हा घाबरली. तिला दरदरून घाम फुटला. अगं तू काय इतकी घाबरतेस? तू तर बायको आहे ना त्याची. आता ती रूममध्ये आली. तो सोफ्यावर झोपला होता. मग तीही झोपली होती. त्याला अचानक जाग आली. ती त्याच्याकडे पाठ करून झोपली होती आणि केसात मोगऱ्याचा गजरा त्याने आणलेला. पाठीमागून गोरी पाठ त्याला खुणावत होती. तो नकळत तिच्या दिशेने गेला. शेवटी तो एक पुरुष होता. किती दिवस तो वाट पाहिल? ती घरात रुळली आहे असं वाटून आणि ती संकोच करत असेल स्वतःहून जवळ यायला. मीच पुढाकार घेऊन सुरुवात केली पाहिजे असं वाटून त्याने तिला पाठीवर किस केला. तशी ती खूप दचकली आणि त्याला दूर ढकलून बेडच्या एका कोपऱ्यात सरकून बसली. तिच्या या वागण्याचं त्याला तर काहीच अर्थ कळत नव्हता. गीता, मी तुला पसंत नाही का?
मला खरं खरं सांग, तुझं अजून कुणावर प्रेम आहे का? ती काहीच बोलत नव्हती. अगं बोल ना काहीतरी, हे असं कुठवर चालणार? आणि आकाश चिडला. तुझा प्रॉब्लेम काय आहे? हे बघ आता, तू एकतर मला खरं खरं सांग, नाहीतर मी काय करून बसेन माझं मलाच माहीत नाही. त्याचे डोळे आता रागाने लाल झाले होते आणि डोळ्यात त्याचा राग अश्रू बनून फुलत होता. गीता, तुला माझ्या भावनांशी खेळण्याचा काही एक अधिकार नाही. आणि आकाशने चिडून काचेचा ग्लास हातातच फोडला. तसं खूप रक्त वाहू लागलं. तिने खूप काळजीनं त्याचा हात हातात घेतला, पण त्यानं तिला हिसका देऊन बाहेर निघून गेला. आणि गीता खूप रडत होती. आता काही दिवस असेच गेले. तो तिच्यापासून तुटक तुटक वागत होता आणि ती फक्त त्याच्याकडे पाहून स्वतःला अपराधी वाटून घ्यायची. आज घरचे सगळे देवदर्शनाला गेले होते. ती अंगणात जावेच्या मुलीसोबत खेळत होती. ती 4 दिवसाची होती. गीताचा तिला इतका लळा लागला होता की ती तिच्या आईसोबत सुद्धा लग्नाला गेली नाही. मी काकीसोबतच घरी राहणार असं म्हणाली. गीताला सुद्धा बरंच होतं आकाशला टाळण्यासाठी. त्या दोघी खेळत होत्या. ती हसत होती, लुटूपुटू चिडत होती, रुसत होती. भातुकलीचा खेळ चालला होता त्या दोघींचा. तो तिला डोळे भरून टेरेसवरून नुसता एकटक पाहत होता. तिला सुद्धा या घराचा लळा लागला होता. सर्वांची मनापासून सेवा करायची, सगळ्यांना जीव लावायची. तिने त्याला जेवायला बोलवलं. मला भूक नाही असं तो म्हणाला. असं काय करता, थोडं तरी खा ना. नाही असं म्हणून त्यानं तिला बेडरूममध्ये बोलावलं. घरी फक्त तो आणि ती. ती घाबरतच आत गेली आणि त्यानं तिला सांगितलं, मी तुला या जबरदस्तीच्या नात्यातून मोकळं करतोय. मला घटस्फोट हवा आहे. मी एकाच छताखाली राहून असं अनोळख्यासारखं राहू शकत नाही. मी माझ्या घरच्यांना काय सांगायचं ते सांगतो. ते नाही तोवरच तू जा इथून, नाहीतर ते आले की तुझं जाणं उघड होईल. कारण तुझा खूप लळा लागला आहे त्यांना आणि मलाही. असं बोलताना तो थांबला. त्याचा कंठ दाटून आला होता आणि ती ढसाढसा रडायला लागली. तिच्या एकंदरीत वागण्यावरून तिला हा घटस्फोट नको होता आणि हे घर तिला सोडूनही जायचं नव्हतं असं वाटत होतं. पण मग मी तिला का जवळ नको होतो? आणि शेवटी स्वतःचे अश्रू पुसत सावरत ती म्हणाली, मला माफ करा, पण मी तुमच्या लायकीची नाही म्हणून मी तुमच्याजवळ येत नव्हते किंवा तुम्हाला माझ्याजवळ येऊ देत नव्हते. पण का? असं का म्हणतेस तू? आणि ती सांगू लागली, कॉलेजमध्ये असताना एका प्रोफेसरनी नोट्स देण्याच्या बहाण्याने मला घरी बोलावलं होतं. मी माझ्या मैत्रिणीसोबत गेली होते आणि कॉफीतून गुंगीचं औषध देऊन माझ्यावर जबरदस्ती केली. मला तर काहीच कळत नव्हतं की माझ्यासोबत काय घडते आणि मी ते विसरूनसुद्धा गेले होते. पण निसर्गाने त्याचं काम केलं होतं आणि मी प्रेग्नंट राहिले आणि सगळा प्रकार लक्षात आला. माझ्या आईवडिलांनी माझ्यावर विश्वास नाही ठेवला की मी निर्दोष आहे. माझं ॲबॉर्शन केलं. मी लग्नही करणार नव्हते कुणाशीच. त्याच्या हातापायापुढून मी सांगितलं की नको, माझ्यामुळे एखाद्याचं आयुष्य बर्बाद होईल. मला आता लग्न करायचं नाही. मी पुन्हा मनमोकळं आयुष्य जगू नाही शकत. पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. माझे आईवडील म्हणाले की आम्हाला आमच्या कर्तव्यातून मुक्त व्हायचं आहे. असं म्हणून त्यांनी लग्न करून दिलं माझं. तुम्ही मला खूप आवडलात, पण तुम्हाला दुसऱ्यांनी वापरलेल्या गोष्टीचा खूप तिरस्कार वाटतो हे जेव्हापासून मला कळलं तेव्हापासून मी खूप घाबरले आणि मला स्वतःची लाज वाटत होती. कारण मीही अशीच कोणीतरी वापरलेली. आणि आकाशने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, बास, आता आणखी नको बोलूस. हे जरी खरं असलं की मला इतरांच्या वापरलेल्या वस्तू आवडत नाहीत, मग ती कितीही किमतीची असली तरी आणि कितीही सुंदर असली तरी, पण तू वस्तू नाही जिची आपण किंमत करावी. तू तर अमूल्य आहेस आणि जे झालं ते झालं, यात तुझा काय दोष? आणि तिनं त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं आणि तो पुढे म्हणाला, वस्तूला मन नसतं, तिला कोणीही वापरताना फेकून देतं. पण तू जिवंत माणूस आहेस. तुला तुझं मन आहे. तू खूप चांगली आहेस. तुझं मन खूप सुंदर आहे आणि तुझ्यासोबत जे झालं त्यात तुझी मर्जी नव्हती. तू ते मनापासून केलं नाहीस आणि ज्यात मनच नव्हतं तर ती गोष्ट झाली काय आणि नाही झाली काय सारखीच असते. ती लक्षात ठेवायची काहीच गरज नाही. पण आता माझ्यासोबत तू तुझ्या मर्जीने तुझ्या मनापासून अख्खं आयुष्य काढशील का? आणि गीता रडतच त्याच्या मिठीत शिरली. ती खूप वेळ रडत होती. ए वेडाबाई, आता का रडतेस? अगं खरंच, हे मी माझ्या मनापासून बोलतोय. अगं तू स्वतःहून सगळं खरं खरं सांगितलंस. खरंच तू खूप चांगली आहेस. आता हस बघू. असं म्हणून त्याने तिच्या ओठांच्या बाजूला गालावर किस केला आणि तिने त्याच्या ओठावर ओठ टेकवले. इतक्यात जावेची मुलगी झोपेतून उठली आणि काकी काकी म्हणून हाक मारायला लागली. गीता, तुला लहान मुलं खूप आवडतात? ती म्हणाली, हो.
मग आता पटकन छकुलीला झोपवून ये. आय प्रॉमिस पुढच्या वर्षीपर्यंत तुझ्या मांडीवर देतो बघ एक तुला आवडेल असं क्यूट क्यूट खेळणं, तुझ्या हक्काचं, आपलं बाळ. आणि ती ईश्य म्हणून खूप खूप लाजली.